सर्वांना गुड मॉर्निंग. आपल्या या सेशनमध्ये मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सरळरूप द्या. हा जो एक बेसिक टॉपिक आहे गणितामधला, तो घटक आपण आज समजून घेणार आहोत. यालाच आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो. आणि सरळरूप द्या किंवा सरळरूप देणे हे काय असते ते आता आपण समजून घेणार आहोत. तर मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. जाऊया आपण समजून घेऊ ते म्हणजे सिम्प्लिफिकेशन काय असेल. तर पहा, सरळरूप द्याचे दोन भाग पडतात. भाग एक आणि भाग दोन. तर दोन्ही भाग आपण हे व्यवस्थित समजून घेणार आहोत. सिम्प्लिफिकेशन किंवा सरळरूप द्याचे हा जो ए भाग आहे, या ए भागामध्ये आपण पाहणार आहोत व्ही बॉडमॉस पद्धत. व्ही बॉडमॉस पद्धतीनं सिम्प्लिफिकेशन करणे. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण सूत्र जे आहेत आपले, त्या सूत्रांचा वापर करून सरळरूप द्या किंवा सरळरूप देणे हे आपण लक्षात घेणार आहोत. ठीक आहे. तर असे हे दोन भाग आपल्या या सिम्प्लिफिकेशन किंवा सरळरूप द्यामध्ये पडतात. त्यापैकी पहिला भाग जो आहे तो पहिला भाग आपण आता समजून घेणार आहोत. तो आहे व्ही बॉडमॉस. ओके. या व्ही ला आपण विंकुलम अर्थात मराठीमध्ये रेगीकरण असं म्हणतो. ही एक हॉरिझॉन्टल लाईन असते, ही आडवी लाईन असते संख्येच्या वर. ठीक आहे. नंतर बी म्हणजे काय आहे तर त्याला म्हणतो आपण ब्रॅकेट. त्याला आपण कंस म्हणतो. नंतर पुढे जो आहे ओ म्हणजे ऑफ आहे, ते काय प्रॉब्लेम नाही. ओके. नंतर पुढे आहे डी म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार. नंतर यम आहे मल्टिप्लिकेशन. आपण गुणाकार म्हणतो. नंतर पुढे आहे ए. तर ए स्टँड आहे कासाठी तर ए आहे ऍडिशन साठी. ऍडिशन. आणि एस जो आहे तो आहे आपला सबट्रॅक्शन साठी. ठीक आहे. ऍडिशन बेरीज. नंतर आहे सबट्रॅक्शन. म्हणजेच वजाबाकी. चला, कंडिशन तुम्हाला समजली पाहिजेत. सरळ रूप देणे, सिम्प्लिफिकेशन हा भाग. आणि या सिम्प्लिफिकेशन भागामध्ये दोन भाग पडतात, भाग ए, भाग बी. भाग ए जो आहे त्याला आपण व्ही बॉडमॉस असं म्हणतो. आणि भाग बी जो आहे त्याच्यात आपण सूत्र जे आहे त्या सूत्रांचा वापर करून काय करतो, सिम्प्लिफिकेशन किंवा संख्यांना सरळ रूप देत असतो. व्ही बॉडमॉस म्हणजे काय तर विंकुलम, ब्रॅकेट, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याला आपण बऱ्याचदा काय म्हटलं होतं, पंचे भागू बेव असं आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो. तुम्ही ऐकलं असेल हे नाव कंचे भागू बेव. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याच्या कंसाच्या अगोदर एक कंडिशन येते, तो कोणती, व्हीकुलम. आणि व्हीकुलम म्हणजेच काय तर रेगी कंस होते. हे आपण समजून घेतलं पाहिजे त्या ठिकाणी. आता आपण व्ही बॉडमॉस मेथड मध्ये काय करणार आहोत, पहिली हे स्टेप लक्षात घे. फर्स्ट स्टेप आपली हे असणार आहे की सुरुवातीला आपण
याला सॉल्व्ह करू. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करता येईल, भागाकार आणि गुणाकार पहा. कंस असेल किंवा हे आयुरेश एखाद्या संख्येवर दिलेली असेल, त्याचा अर्थ काय होते की त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागते, तो भाग सॉल्व्ह करावा लागतो. समजा एखादी प्रक्रिया दिलेली आहे 4x3 आणि याच्यावर हा बार दिलेला आहे किंवा काय दिलेला आहे, विंकुलम दिलेला आहे, एक हॉरिझॉन्टल लाईन दिलेली आहे, ठीक आहे. आणि पुढे प्लस काय कंस दिला 2+3, ठीक आहे ना. तर आधी आपण काय करणार आहोत, या रेगी कंसाला सॉल्व्ह करू, नंतर काय करणार आहोत, कंसाला सॉल्व्ह करणार आहोत. म्हणून पहिले काय करणार आहे रेगी कंस झाल्यानंतर मग काय करू आपण, कंस सॉल्व्ह करू, पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करणार आहे, डिव्हिजन सॉल्व्ह करायचं म्हणजे भागाकार करायचा, नंतर गुणाकार. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये, तिसऱ्या मेथड मध्ये आपण काय करणार आहोत, बेरीज आणि नंतर काय करू, वजाबाकी करणार आहोत. यालाच आपण काय म्हणतो, पंचे भागू बेव असं आपण म्हणतो. इंग्रजीमध्ये त्याला व्ही बॉडमास म्हणतात. तो विंकुलम ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके. तर या व्ही बॉडमास पद्धतीमध्ये प्रोसेस काय आहे, तर मी तुम्हाला तेच सांगितले. आपण प्रोसेस 3 स्टेप मध्ये घेणार आहोत. स्टेप पहिली, जर हा बार असेल तर त्या बार असणारे ज्याच्यावर, ज्या संख्येच्या डोक्यावर किंवा ज्या प्रोसेसच्या डोक्यावर काय दिलाय, बार दिलाय, तर आपण पहिले बार सॉल्व्ह करू, नंतर कंसाल सॉल्व्ह करायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह झाल्यानंतर मग यस भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी. तर तुम्ही ह्या एकाच वेळेस ह्या गोष्टी सामंजस्याने करू शकता, हे लक्षात घ्या. गुणाकार आणि भागाकार एकाच वेळेस करू शकता, प्लस आणि मायनस सुद्धा आपण एकाच प्रक्रियेच्या वेळेस करू शकतो, एकाच वेळेस करू शकतो. आपण त्या सर्व गोष्टी व्यवस्थित उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. अगदी सोप्या भागाकडून याच्यात जे काही भाग पडतील त्या सर्व भागांमध्ये आपण जाणार आहोत. म्हणजे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत आपण सरळरूप त्यामधला पहिला भाग जो आहे तो लक्षात घेणार आहोत. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की व्ही बॉडमास म्हणजेच काय ते, कंचे भागू बेव. फक्त या कंचे भागू बेवच्या आधी कोण येते, रेगी कंस होते, समजून घेणं गरजेचं आहे. रेगी कंस, कंचे भागू बेव च्या आधी काय आहे, रेगी कंस येणार आहे. म्हणून रेगी कंचे भागू बेव असं आपण त्याला आता नाव देणार आहोत. तर रेगी म्हणजे काय, एखाद्या संख्येच्या वर किंवा एखाद्या जी प्रक्रिया आहे गणितातली त्याच्यावर दिलेली आडवी रेष, हॉरिझॉन्टल लाईन, त्याला आपण बार म्हणतो, व्हिंकुलम म्हणतात इंग्रजीमध्ये. तर ते इंग्रजीमध्ये रेगी कंस, मराठीमध्ये रेगी कंस, नंतर कंस, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. तर हा आहे आपला सरळरूप देण्याचा पहिला भाग, त्याला आपण काय म्हणतो, व्ही बॉडमास म्हणतो. या व्ही बॉडमास पद्धतीनं आपण संख्येला स्वरूप कसं द्यायचं तो भाग इथं पाहणार आहोत. दुसरा जो भाग आहे तो आहे आपला काय, भाग बी. इथं आपण काय करणार आहोत, सूत्र वापरणार आहोत. अनेक असे काय सूत्र आपल्या समोर असतात आणि त्या सूत्रांचा उपयोग करून आपल्याला सिम्प्लिफिकेशन, संख्यांचं स्वरूप देणं गरजेचं असते, ते सुद्धा आपण या सेकंड भागामध्ये पाहणार आहोत, भाग बी मध्ये. ठीक आहे. तर आता व्ही बॉडमास मध्ये एकदम सोप्या पद्धतीनं काही एक्झाम्पल्स आपण घेऊ. ठीक आहे. पहा, 12 अधिक 4 गुणिले 5 काय आहे बघायला आपण व्ही बॉडमास मेथड पाहत आहोत. आणि या व्ही बॉडमास मध्ये हा आहे आपला टाईप पहिला भाग, पहिला प्रकार. याच्यामध्ये आपण पहा, सिम्प्लिफिकेशन करत असताना फक्त काय आहे, बेरीज आहे, गुणाकार आहे, या दोन गोष्टी आहेत. मग आता आपल्याला काय सांगितलं, पहिल्या स्टेप मध्ये लघु कंस आणि कंस सॉल्व्ह करा, दुसऱ्या स्टेप मध्ये भागाकार आणि गुणाकार सॉल्व्ह करा, तिसऱ्या स्टेप मध्ये बेरीज आणि वजाबाकी. तर ह्या स्टेपना आपल्याला खाली उतरायचं आहे. पहिली पायरी ही, दुसरी पायरी ही आहे आणि हे आहे तिसरी पायरी. खूप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता पहा, इथे या उदाहरणामध्ये रेगी कंस नाही आहे आणि कंस सुद्धा नाही आहे, नाही तर आपण सॉल्व्ह करणार का नाही आहे. मग भागाकार आहे का, भागाकार सुद्धा नाही. काय आहे, गुणाकार आहे. तर इनिशियली म्हणजे सुरुवातीला आपण काय करणार, याचा गुणाकार करणार या दोन संख्यांचा, अगदी सुरुवातीला. ठीक आहे. कारण की गुणाकार हा स्टेप 2 मध्ये, बेरीज आणि वजाबाकी हे स्टेप 3 मध्ये आहे. कंचे भागू बेव हा आपल्याला सिक्वेन्स सांगते. पहिले कंस, कंचे, ओके, भागू बेव हा जो आपण नाव दिलेलं आहे, हे एक आता सांगते एक सिक्वेन्स आहे की पहिले कंस सॉल्व्ह करा, कंसानंतर भागाकार, भागाकारानंतर गुणाकार, गुणाकारानंतर बेरीज, बेरीज नंतर काय, वजाबाकी.
असे हा जो लागलेला काय आहे, अनुक्रम आहे, क्रम आहे, तर त्या क्रमानुसार आपण हे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत असतो. तर या उदाहरणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर गुणाकार दिला आहे आणि बेरीज दिलेली आहे. मग इनिशियली आपण सुरुवातीला काय करणार आहोत, गुणाकार करणार आहोत. तर या दोघांचा गुणाकार करू, 4 पंच 20. ठीक आहे, गुणाकार झाल्यानंतर आता काय असाल तुम्ही बेरीज, तर 20 अधिक 12 किती झाले, 32. ठीक आहे, 20 अधिक 12 बरोबर किती झाले, 32 झाले. तर पहिल्या स्टेप मध्ये रेगी कंस किंवा कंस, दुसऱ्या स्टेप मध्ये भागाकार गुणाकार, तिसऱ्या स्टेप मध्ये बेरीज आणि वजाबाकी. अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. पुढचं उदाहरण मी घेतोय, -17 अधिक 12 गुणिले 2 बरोबर किती. ठीक आहे, एकदम आपण पहिला भाग पळवला टाईप फर्स्ट सोप्या पद्धतीने आपण लक्षात घेणार आहोत. पहा, त्याच्यात गुणाकार आणि बेरीज आहे आणि आता मायनसचा साइन आला. ठीक आहे, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, रेगी कंस आहे काय, नाही आहे. कंस आहे काय, नाही आहे. ठीक आहे, काय आहे, भागाकार आणि गुणाकार. मग गुणाकार पहिले करा, आपण गुणाकार करू. हा प्लस आणि -17 ऍज इट इज, या दोघांचा करा गुणाकार, झाले किती, 24. किती झाले, 24 झाले. मग आपण बेरीज आणि वजाबाकीचे नियम शिकलोय की एक संख्या जर काय असेल, धन असेल आणि एक संख्या काय असेल, ऋण असेल. एक संख्या काय आहे, धन आहे, एक संख्या काय आहे, ऋण आहे. तर अशा वेळेस आपण काय करतो, तर त्या दोघांची वजाबाकी करतो. काय करतो, वजाबाकी करतो. आणि चिन्ह जे आहे, हे चिन्ह मात्र आपण मोठ्या संख्येचे देतो, मोठ्या संख्येचे देतो. ठीक आहे, हा नियम आहे. बेरीज आणि वजाबाकीचे नियम आपण शिकलोय, तिथं तुम्ही एकदा व्यवस्थित पद्धतशीर पाहू शकता. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे की नाही. जर एक संख्या प्लस आहे, दुसरी संख्या काय असेल, मायनस असेल, तर आपण अशा वेळेस काय करतो, वजाबाकी करतो. म्हणून यांची वजाबाकी करा. 24 मधून 17 गेले, 24 मधून 17 गेले, किती उरले, 7 उरले. राईट, आता 7 उरल्यानंतर चिन्ह मोठ्या संख्येत द्यायचं आपल्याला. मोठी संख्या कोणती आहे, 24 आहे. तर 24च्या पुढे चिन्ह कोणतं येणार आहे, प्लस येणार आहे. प्लस हे चिन्ह द्यायचं काम नाही. म्हणून आपलं फायनल आन्सर काय येणार आहे, 7 हे आपलं काय येणार आहे, फायनल आन्सर येणार आहे. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण घेऊ आपण. टाईप फर्स्ट बॉडमास पद्धतीनं आपण पाहिलो. जो भाग ए आहे आपला, लक्षात यांनी काय सांगताय, तर भाग ए म्हणजे बी बॉडमास, आणि त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहत आहोत की जो अत्यंत सोपा आहे आणि सहज तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीचे हे उदाहरण आपण घेतलेले आहेत. पुढचं एक उदाहरण मी तुमच्या समोर घेतोय आता. 8 अधिक 11 गुणिला -4 बरोबर किती. 8 अधिक 11 गुणिला -4 बरोबर किती. आतापर्यंत आपण जे काही बेसिक गणित शिकलोय, त्या सर्व गोष्टींचा उपयोग आपल्याला या सरळ रूप देण्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला ज्याही बेसिक गणिताचे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत, त्या सर्व गोष्टींचं नॉलेज, त्याचं ज्ञान तुम्हाला इथे उपयोगी पडणार आहे. आणि मग आपण सहजरित्या हे काय करणार आहोत, सॉल्व्ह करू शकणार आहोत. आता पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे करा. आता इथं दोन्ही कंडिशन नाही आहेत, ना रिंग कुलम आहे ना ब्रॅकेट आहे. ओके, दुसऱ्या स्टेप मध्ये काय सांगितलं, भागाकार असेल तर भागाकार नंतर गुणाकार, भागाकार नंतर गुणाकार. इथं भागाकार नाही आहे, गुणाकार. मग आपण गुणाकार करणार आहोत या दोन संख्यांचा. ठीक आहे, 11 गुणिला -4 आहेत. तो तुम्हाला माहित आहे गुणाकाराचे नियम काय सांगतात, तर एक संख्या प्लस असेल, एक संख्या काय असेल, मायनस असेल, तर त्याचा गुणाकार काय येतो, हा मायनस येतो. बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला सरळ सांगितलं होतं की गुणाकार आणि भागाकाराच्या नियमामध्ये फक्त वजाबाकीचं चिन्ह मोजा. जर का वजाबाकी चिन्ह 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा म्हणजे विषम संख्येच्या स्वरूपात आला असेल, तर तो गुणाकार हा ऑलवेज कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि जर का समजा वजाबाकीचं चिन्ह हे 0 वेळा, 2 वेळा, 4 वेळा म्हणजे समसंख्येच्या स्वरूपात आलं असेल, तर तेव्हा तुम्हाला तो गुणाकार धन पकडायचा आहे, पॉझिटिव्ह पकडायचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला पाहायला भेटते की एकदाच मायनसचा सण आलेला आहे, म्हणून हा गुणाकार मायनस येईल. आणि 11 गुणिले 4, 11 चुक 44 झालं. आता पुढे पहा,
हे 8 आहेत प्लस आणि हे 44 आहेत मायनस. मग नियम आठवला पाहिजे की जेव्हा एक संख्या प्लस आहे, एक संख्या काय आहे, मायनस आहे, वजाबाकी करत असताना किंवा बेरीज करत असताना एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, तर अशा वेळेस काय करतो आपण, या केसमध्ये त्या दोघांचे काय होते, वजाबाकी होते. वजाबाकी करा. 44 म्हणून 8 गेले, पुढले किती, 36, पुढले किती, 36, आणि चिन्ह वर येणार आहे, चिन्ह येणार आहे मोठ्या संख्येचं. मोठी संख्या 44, 44च्या समोर चिन्ह आहे मायनसचं, म्हणजे येणार आहे मायनस. ओके, अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी 8 प्लस 11 गुणिले -4 आन्सर काढलं, त्याला किती, -36. पुढचं उदाहरण घेऊ आपण या टाईप फर्स्ट मधलं. -13 -32 डिवाइड बाय -8 इज इक्वल टू किती, इज इक्वल टू किती. ठीक आहे. आता पहा, या एक्झाम्पलला सॉल्व्ह करत असताना तुम्हाला पाहायला भेटते की ब्रॅकेट आहे इथं, बरोबर आहे, नंतर भागाकार आहे, नंतर वजाबाकी. ओके, सो आपण सुरुवातीला काय करणार, ब्रॅकेट पाहिला तर हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटच्या -8 आहे, तर ते -8 शकतो आपण. ठीक आहे. ब्रॅकेटच्या बाहेरही काढलं त्याला तर ते काय येतील, मायनसच येतील, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग इथे या दोन संख्येचा आपण 10 लावणार आहोत. -32 भागिले -8. ओके, गुणाकार आणि भागाकाराचे नियम आठवले पाहिजेत. वजाबाकीचं चिन्ह जर 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा जर त्या गुणाकारामध्ये किंवा त्या भागाकारामध्ये येत असेल तर तो भागाकार आपण काय पकडतो, प्लस पकडतो. पहिले या 8 आपण या 32 लागू. 8 1 8, 8 2 16, 8 1 24 आणि 8 2 32. 832 होतात, म्हणजे आन्सर आलं किती आपलं, 4 आलं. आता त्याच्या समोर चिन्ह प्लस येईल की मायनस येईल, तर वजाबाकीचे चिन्ह किती वेळेस आहे, या भागाकारामध्ये वजाबाकीचे चिन्ह 1 आणि 1 2 वेळेस आहे. जर का वजाबाकीचे चिन्ह 0 2 4 6 8 डॅश म्हणजे समसंख्येच्या स्वरूपात आलं, त्याचं उत्तर आपण इथे काय करतो, प्लस करतो. ओके, मग इथे आला +4 आणि मग आता काय करताल, -13 अधिक 4, एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर दोघांची आपण काय करतो, वजाबाकी करतो, चिन्ह मात्र मोठ्या संख्येत देतो. म्हणून 13 तून 4 गेले, 13 तून 4 गेले तर उरले किती, 9. मोठी संख्या 13 आहे आणि 13च्या समोर चिन्ह आहे वजाबाकीचं, म्हणून -9. ठीक आहे. काय येणार याचा आन्सर, -9 येणार. सो होप तुम्हाला हा पहिला भाग या ठिकाणी समजला असेल. आता आपण सरळ रूप द्या. जी बॉडमास हा जो भागी आहे त्या भागीमधला टाईप 2 म्हणजे दुसऱ्या टाईपचे प्रकार या ठिकाणी समजून घेणार आहोत. सिम्प्लिफिकेशन करत असताना अनेक असे जे काही सरळ रूप द्यायचे प्रकार पडतील तर ते आपण स्वतःकडून म्हणजे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत हे उदाहरणं घेऊन जाणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला याचा निश्चितच काय होणार आहे, उपयोग होणार. टाईप 2 पहा. एकवीस प्लस 8 into 12 8 into 2 प्लस 45 डिवाइड बाय 2. 45 डिवाइड बाय 2. ठीक आहे. आता हा आहे आपला सेकंड टाईप. या टाईप 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटते की टाईप 1 पेक्षा प्रोसेस वाढलेल्या आहेत, प्रक्रिया वाढलेल्या आहेत. तिथे दोनच प्रक्रिया होत्या, गुणाकार आणि बेरीज किंवा भागाकार आणि बेरीज किंवा वजाबाकी आणि गुणाकार किंवा वजाबाकी आणि भागाकार. इथं तुम्हाला पाहायला भेटते की भागाकार आहे, गुणाकार आहे आणि बेरीज सुद्धा आहे. म्हणजे इथं तुम्हाला एक लेवल अप टू उदाहरण पाहायला भेटलं. प्रोसेस थोडीशी वाढलेली तुम्हाला पाहायला भेटली, किंवा इथं तुम्हाला ज्या प्रक्रिया करायच्या आहेत त्या थोड्याशा वाढलेल्या आहेत, म्हणून आपल्याला सेकंड टाईप दिला, बाकी काहीच नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला इनिशियली काय सांगितलेलं आहे, डीप बॉडमासचा प्रोसेसचा कोणताही एक्झाम्पल जर तुम्हाला आला तर आपल्याला प्रोसेसने जायचं आहे. इनिशियली आपण काय करणार आहोत, हा जो बार आहे त्या बारला सॉल्व्ह करू, नंतर हा जो ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करू, नंतर भागाकार आणि गुणाकार, आणि नंतर प्लस आणि मायनस. हे आपल्या काय स्टेप आहेत, स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3. तुम्ही एखाद्या वेळेस ह्या दोन्ही प्रोसेस करू शकता. जसं की भागाकार आणि गुणाकार तुम्ही आता एखाद्या वेळेस करू शकता. हा भागाकार आणि हा गुणाकार तुम्ही सायमल्टेनियसली ओके करू शकता.
म्हणून आपण काय करणार आहोत, इथं हा 21 लिहून टाकला. आता आपल्याला सांगितलं ते कंचे भागू देव, म्हणजे पहिले कंस नंतर भागाकार नंतर गुणाकार. पहिले तुम्ही भागाकार करसाल नंतर गुणाकार करसाल. तर इथं आपण काय सांगितलं की स्टेप 2 मध्ये आहे दोन्ही प्रोसेस तुम्ही ऍट अ टाइम करू शकता. ह्या दोन्ही प्रोसेस तुम्ही ऍट अ टाइम करू शकता आणि ह्या दोन्ही प्रोसेस तुम्ही एकाच वेळी करू शकता. आणि म्हणून आपण इथे भागाकार आहे आणि हा गुणाकार आहे. भागाकार आपल्याला करायचा आहे माहित आहे की इनिशियली आपण काय करणार आहोत, कंचे भागू देवचं भागाकार करणार नंतर गुणाकार करणार. पण तुम्ही दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस करू शकता. म्हणून ह्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस करायच्या आहेत. म्हणून 8 गुणिले 2 किती होतात, ते 16 होतात. 8 दुणे 16 झाले. प्लस आता इथे किती आहेत, 45 भागिले 3 आहेत. तर आपल्याला 45 हे 3 भागायचं आहे. तर तुम्ही एका साईडला एक घेऊ शकता 45 आणि इथं काय 3, 3 1 3, उरला 1 खाली घेतला 5, 3 5 15. किती उत्तर आलं, 15 आन्सर आलं. ओके, केल्या एकाच वेळेस दोन्ही प्रक्रिया. यस, एकाच वेळेस आपण दोन्ही प्रक्रिया केल्या, गुणाकार पण केला आणि भागाकार पण केला. पुढे आपण पोहता यायला सॉल्व्ह करू. इथं तिघांची काय आहे, बेरीज आहे. तर तुम्ही तिन्ही बेरीज असल्यामुळे एकाच वेळेस करू शकता किंवा स्टेप बाय स्टेप करू द्या. 16 अधिक 15 किती झाले, 31. 31 आणि 21 इज इक्वल टू किती झाले, 52. सो फायनली आपलं जे आन्सर आलं या संपूर्ण सिम्प्लिफिकेशनचं ते किती आलं, किती 52 आलं. ओके, तर अशा पद्धतीने आपण ह्या एक्झाम्पलला डील केलं, सॉल्व्ह केलं. खूप तुम्हाला समजलं असेल, काय अडचण असेल निश्चित सांगा. पुढचं उदाहरण घेऊ आपण या टाईप 2 मधलं सेकंड एक्झाम्पल घ्या. -19 प्लस 8 गुणिले -5 अधिक 52 भागिले 4 बरोबर किती, असा प्रश्न आहे. याच्यात तुम्हाला पाहायला भेटू राहिलं की फक्त टाईप 1 मध्ये आपल्याला 2च प्रक्रिया दिल्या होत्या. इथे 3 प्रक्रिया आपल्याला पाहायला भेटू राहिल्या, 1 2 आणि 3. ठीक आहे, हा इथं दोघांमध्ये गुणाकार आहे, हा इथं काय आहे, भागाकार आहे. ठीक आहे, फक्त इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की ब्रॅकेटमध्ये -5 दिला आहे. ब्रॅकेटमध्ये -5 दिला आहे, त्याचा अर्थ तो -5 आहे, लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी काहीच नाही. ब्रॅकेटच्या आत असो किंवा असा जरी दिला असता तरी समजून घ्यायचं की तो -5 होता म्हणून. ठीक आहे, मग आता काय करू आपण, यस, हा -19 ऍज इट इज शून्य जसं तसा. कारण की आपल्याला हा जो काय आहे बार आहे, कुलम आहे, तर तो याच्यात दिलेला नाही आहे. नंतर ब्रॅकेट आहे, तो ब्रॅकेट सुद्धा नाही आहे. इथं ब्रॅकेट आहे तर तो मायनस येणार. ठीक आहे, नंतर भागाकार आहे, हा भागाकार आणि हा गुणाकार. तर म्हणून आपण काय करू, भागाकार करू आणि गुणाकार करू. तर इथं गुणाकार करायचा आपल्याला, ही संख्या प्लस आहे, ही संख्या काय आहे, मायनस आहे. गुणाकार करताना काय सांगितलं होतं, वजाबाकीचं चिन्ह पहा. वजाबाकी चिन्ह त्या गुणाकारामध्ये किती झालं, तर इथं पाहायला भेटतं तुम्हाला वजाबाकी चिन्ह एकदा आलं, म्हणून हा जो गुणाकार आहे तो मायनस येईल. 8 पंच 40. ठीक आहे, भागाकारामध्ये सुद्धा पाहायचं वजाबाकी चिन्ह किती वेळेस आलं, इथं वजाबाकी चिन्ह 0 वेळेस येणार, म्हणून हा भागाकार प्लस येईल. 4 आपण 52 भागू, तर 4 52 भागत असतात, नाही तर 52 म्हणजे 4 4 1 4, 5 4 गेले, 1 उरला, खाली घेतला 2 आणि 4 त्रिक किती झाले, 12 झाले. आपलं उत्तर आलं किती, आपलं आन्सर आलं हे 13. ठीक आहे, आता पुढे बघा, इथे ह्या दोन संख्या काय आहेत, मायनस आहेत आणि ही संख्या काय आहे, प्लस. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आता या ठिकाणी काय करू शकता, ह्या दोघांना पहिले सॉल्व्ह करू शकता किंवा या दोघांना सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. ठीक आहे, मग आपण पहिले काय करू, या दोघांना सॉल्व्ह करू. -19 -40. ओके, आणि हे काय प्लस 13 म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, बेरीज करायची आणि वजाबाकी करायची. तर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आता इथे आपण -19 आहेत, -40 आहेत, दोन्ही संख्या जर काय असतील, मायनस असतील, दोन्ही संख्या काय असतील, मायनस असतील, पहिली संख्या मायनस, दुसरी संख्या मायनस असेल, तर अशा वेळेस त्या दोन्ही संख्यांची काय करायची, बेरीज करायची आणि चिन्ह हे वजाबाकीचे द्यायचं. चिन्ह कशात द्यायचं, चिन्ह मात्र वजाबाकीचे द्यावं लागते, लक्षात ठेवा. चिन्ह वजाबाकीचं प्रक्रिया कोणती करायची आहे, बेरीजची करायची आहे. म्हणजे 40 हे मायनस आहेत, 19 हे मायनस आहेत, दोघांची आपण काय करू, बेरीज करू. बेरीज आणि वजाबाकीच्या नियमानुसार यांची बेरीज ते होतील 59. ओके, झाली बेरीज. दोन्ही चिन्ह वजाबाकीचे असल्यामुळे
त्या दोन्ही संख्यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज केली, चिन्ह वजाबाकीचं द्यायचं आहे. आता वजाबाकीचं आपण चिन्ह देऊ, वजाबाकी चिन्ह देऊ. ठीक आहे, या दोघांची बेरीज झाली 59, चिन्ह वजाबाकीचं अधिक काय हे 13. ठीक आहे, रूल्स आपले मी तुम्हाला पहिले सांगितलं की ज्याही गोष्टी आपण बेसिक गणितामध्ये शिकलो त्या इथं सर्व काय होणार आहेत, उपयोगी येणार आहेत. पुढे पहा, आता ही संख्या प्लस आहे, ही संख्या काय आहे, मायनस आहे. मग एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, तर अशा वेळेस आपण काय करतो, प्रक्रिया करतो वजाबाकीची आणि चिन्ह कोणतं देतो, तर चिन्ह देतो मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचे चिन्ह, जे काही मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येचे चिन्ह आपण त्या ठिकाणी देत असतो. इथं वजाबाकी करा, 9तून 3 गेले 6 राहिले, 5तून 1 गेला 4 राहिले. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 59 चिन्ह आहे मायनस. त्याचा अर्थ या संपूर्ण सिम्प्लिफिकेशनचं जे सरळ रूप आहे, जे साधं रूप आलं त्याला किती, -46. ओके, तर सिम्प्लिफिकेशन म्हणजे काय, तर हेच गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की एवढी काही आपल्याला ज्या सर्व प्रक्रिया दिलेल्या असतात त्या सर्व प्रक्रियेला सॉल्व्ह करून जे फायनल आन्सर आपल्याला भेटते ते काय असते, त्याचं साधं सरळ रूप असते. ठीक आहे, तर त्याला आपण सरळ रूप देणे असं म्हणतो. हा झाला आपला टाईप 2 मधला दुसरा एक्झाम्पल. तुम्ही अशा टाईपचे सुद्धा एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके, आता आपण टाईप 3 कडे जाऊ. टाईप 3 तिसरा प्रकार. या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, इथे ब्रॅकेट दिलेला आहे समजा 6 इन द ब्रॅकेट 3 + 2 इज इक्वल टू किती. ठीक आहे, एकदम सहज सोपं एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतलं आहे. 6 इन द ब्रॅकेट 6 इन द ब्रॅकेट 3 + 2 बरोबर किती. तर इनिशियली ब्रॅकेट सॉल्व्ह करा, स्टेप फर्स्ट, नंतर गुणाकार भागाकार, भागाकार गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी ह्या प्रोसेस तुम्ही करू शकता. तर आता इथं आपण तेच करणार आहोत. हा 6 ॲडिटिव्ह ब्रॅकेट सॉल्व्ह केला, इथं या ब्रॅकेटमध्ये प्रक्रिया दिली आहे ऍडिशनची, तर आपण इथं काय करू, ऍडिशन करू. 3 2 किती झाले 5, म्हणजे कंसामध्ये कोण आलं 5 आलं. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे कंसाच्या बाहेरची संख्या ही कंसातल्या आतील संख्येला काय असते, गुणिला असते. म्हणजे या दोघांचा काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. म्हणजे येणार आहे 6 पंचे किती 30. कंसाच्या काय बाहेरील संख्या, बाहेरील संख्या हे काय असते, कंसामधील संख्येला, कंसामधील संख्येला गुणिला असते, गुणिला असते. ओके, कंसाच्या बाहेरील संख्या कंसामधील संख्येला काय असते, गुणिला असते. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. नेक्स्ट या टाईप 3 मधलं -6 इन द ब्रॅकेट -8 + 5 × 2 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, सहज लक्षात राहील अशा पद्धतीनं आपण समजून घेत आहोत आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजेल या भाषेत आपण समजून सांगायचा प्रयत्न करत आहोत. काहीच करायचं नाही आहे, पहिले ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं. ब्रॅकेटला सॉल्व्ह करणं म्हणजे काय, तर त्या ब्रॅकेटच्या आत ज्या काही प्रोसेस दिलेल्या असतील त्या सर्व प्रोसेस सॉल्व्ह करा. आता इथं तुम्ही पाहून घ्या, ब्रॅकेटमध्ये आपल्याला प्रक्रिया दिलाय, इथं गुणाकार आणि नंतर मग हा जो गुणाकार आहे त्या गुणाकाराच्या एकासोबत ऍडिशन सबट्रॅक्शन जे असेल. ठीक आहे, मग आता आपण इनिशियली काय करू, हा मायनस आला तसा ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. ब्रॅकेटमध्ये इथे आहे गुणाकार, तर तो गुणाकार सॉल्व्ह करा पहिले. 5 दुणे किती 10 झाले, 5 दुणे किती 10, राईट. 5 दुणे 10, 10 प्लस येथील 10 आहे आणि यात -8. मग काय कसं तुम्हाला माहित आहे, एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे. एक संख्या प्लस एक संख्या मायनस असेल तर दोघांची वजाबाकी होते, चिन्ह मोठ्या संख्येत राहते. 10तून 8 गेले किती उरले, 2 उरले. चिन्ह आहे मोठ्या संख्येचं प्लस, प्लस येणार आहे, लिहायचं काम नाही. ठीक आहे, आता सांगितलं तुम्हाला की कंसाच्या बाहेरची संख्या ही कंसाच्या आतील संख्येने काय असते, गुणिला असते. म्हणजे हा या दोघांचा गुणाकार आहे, या दोघांचा काय आहे, गुणाकार आहे. आणि गुणाकार करताना फक्त तुम्हाला काय करायचं आहे, वजाबाकीचं चिन्ह मोजायचं आहे. किती आलं, वजाबाकी चिन्ह एकदा आहे म्हणून गुणाकार काय येईल, मायनस येईल. 10 दुणे किती 12, तर -12 हे आपलं काय आलं, आन्सर झालं. समजलं. पहिले काय केला,
हा गुणाकार केला, लिहिला 10. नंतर मग या दोघांची सबट्रॅक्शन झाली, एक संख्या प्लस आहे एक संख्या मायनस आहे. ओके, बेरीज आणि वजाबाकीचे जे काय आहेत रूल्स आहेत, नियम आहेत, त्या नियमांना लक्षात घेऊन आपण इथे काय केलं, सॉल्व्ह केलं. तर याला उत्तर केले 2. कंसाच्या बाहेरची संख्या ही कंसातल्या आतील संख्येला का असते, गुणिला असते. म्हणजे या दोघांचा गुणाकार करणं आहे. तो गुणाकार आपण केला 12. वजाबाकी चिन्ह किती झालं ते पाहिलं, तर ते एकदा आलेलं आहे म्हणून ते आलं उत्तर मायनस. ठीक आहे, यस. चलो पुढे जाऊ आपण आता. 4 इन द ब्रॅकेट -24 प्लस 13 गुणिले 3 मायनस 120 डिवाइड बाय 12 ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. इज इक्वल टू काय, क्वेश्चन मार्क्स. क्वेश्चन आता तुम्ही पाहिला, आता थोडा आपण मोठा घेतलाय. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, काहीच अडचण येणार नाही. आपल्याला स्टेप लक्षात घ्यायच्या, त्या स्टेप्स आहेत, पहिली ही, दुसरी ही आणि तिसरी. बस तेवढ्या पद्धतीनं जायचं. कंस आहे काय आहे कंस, कंसाला सॉल्व्ह करणं हे आपले पहिलं प्राधान्य असणार आहे. मग कंस सॉल्व्ह करणं म्हणजे नेमकं काय, कंस सॉल्व्ह करणं म्हणजे त्या कंसाच्या अंदर जेवढ्या काही मॅथमॅटिकल ऑपरेशन असतील, म्हणजे गणितीय प्रक्रिया असतील, त्यांना आपण सॉल्व्ह करू. इथं तुम्हाला पाहायला भेटते भागाकार आहे, नंतर इथं गुणाकार आहे. ठीक आहे, नंतर मग हा भागाकार आणि गुणाकार यांची वजाबाकी आहे, आणि इथे हे प्लस काय मायनस 23 आहे. इट्स ओके, कूल. पुढे पहा, 4 ॲज इट इज, हा -24 जसाच्या तसा. तुम्ही गुणाकार आणि भागाकार एकाच वेळेस करू शकता. सांगितलं तुम्हाला 13 गुणिले 3 13 39, 39 लिहून घेतले, मायनस 12 ना आपण 120 ला भागा, एका साईडला भागा वाटलं 12 आणि 120, 12 1 12, हे शून्य खाली घेतलं ते शून्य वर, म्हणजे उत्तराला किती 10 आले. पुढे असाल 4 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये किती आहेत -24 आहे की नाही, प्लस 39 आहे, आणि मायनस काय आहेत 10 आहेत. तर हे आपण -24 ॲज इट इज सुरू आलो, आणि या दोघांची काय करू आपण आता. पहा, एक संख्या प्लस आहे, एक संख्या काय मायनस आहे. एक प्लस एक मायनस असेल तर दोघांची आपण काय करतो, यस, वजाबाकी करतो. वजाबाकी करा, 39 म्हणून 10 गेले, 29 उरले. चिन्ह कोणाचं येणार आहे, चिन्ह येईल मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 39 आहे, ते चिन्ह आहे प्लस. ठीक आहे, 39 म्हणून 10 गेले, 29 उरले, मोठ्या संख्येचे चिन्ह ते आहे प्लस, म्हणून प्लस दिला. आता ब्रॅकेटच्या बाहेर 4 तसा इथं पहा, हे 29 प्लस आहेत, हे 24 काय आहेत मायनस आहेत. अगेन एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, दोघांची करायची वजाबाकी. वजाबाकी करा, 29 म्हणून 24 गेले, उरले किती 5, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या कोणत्या 29, 29 समोर चिन्ह प्लस, इथं प्लस द्यायचं काम नाही. ठीक आहे, जेव्हा एकच संख्या उरली तिथं प्लस द्यायचं काम नाही. एखादा इथून संख्येसह तुम्ही मग इथं पण प्लस दिलं, कारण की याच्यासमोर आणखी एक संख्या होती. अच्छा, जर एकच संख्या उरली तर डझन नका. मग आता या दोघांचा काय करसाल तुम्ही, गुणाकार करसाल. 4 गुणिले 5, 4 पंच 20, वजाबाकी चिन्ह एकदा नाही, म्हणून हा जो गुणाकार आहे प्लस असणार आहे. वजाबाकी चिन्ह 0 2 4 6 8 वेळेस असेल तर तो गुणाकार घेतो आपण प्लस घेतो, म्हणून इथे वजाबाकी चिन्ह 0 वेळा आहे, म्हणजे याचा अर्थ हा गुणाकार तुमचा प्लस असणार आहे. सो 4 गुणिले 5 किती आले, 4 पंच 20, 4 पंच 20 आले. ठीक आहे, टाईप 3 मधले आपण एक्झाम्पल घेतले. होप तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं समजले असतील. आता घेऊ आपण टाईप 4 मधले एक्झाम्पल. याच्या आधी जर आपण एक उदाहरण पाहिलं तर त्या उदाहरणामध्ये कंसाच्या बाहेरची जी संख्या होती ती गुणिला होती ऑलवेज. कंस हा वाढत गेला होता, कंसामधल्या गणितीय प्रक्रिया हा वाढत नेलत्या आपण, पण कंसाच्या बाहेरची जी संख्या होती ती मात्र त्या कंसाला काय होती, गुणत होती. इथं आपण थोडंसं वेगळं काय करणार, एक्झाम्पल घेणार. 5 प्लस इन द ब्रॅकेट 6 into 4 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क्स. आता हे जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर याला आपण टाईप 4 का म्हटलं, कारण की कंसाच्या बाहेरची संख्या ही त्या कंसाला काय ऍडिशन मध्ये प्लस साइन द्यायला. ठीक आहे, म्हणून काय करसाल 5 ॲज इट इज प्लस ॲज इट इज बॉडमास मेथड मध्ये, जे ही बॉडमास मेथड आहे त्या पद्धतीनुसार पहिले 12 असेल तर 12, जर 12 नाही आहे कंस आहे, कंसाला सॉल्व्ह करा. 6 गुणिले
4 झाले 24, 6×24. ओके, आता हे 24 प्लस आहेत, प्लस 5 सोबत 5 + 24 आहे की नाही. कंसाच्या बाहेर जरी काढलं तर ते काय येणार आहे, 24 येणार आहे, ते लक्षात घ्या. आणि नंतर पुढे 24 + 5 किती झाले, 29 झाले 29. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल काय केलं, सॉल्व्ह केलेलं आहे. पुढे जो आपण यातलं दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. -8 + 5 इन द ब्रॅकेट -11 + 5 × 3 5 × 3 = क्वेश्चन मार्क. बरोबर प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी आपण ही बॉडमास पद्धतीनं सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. कंसाच्या बाहेर पहिले एकच संख्या होती, टाईप 3 मध्ये इथं 2 संख्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा काय ऍडिशन सबट्रॅक्शन असं काहीतरी वापरलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला टाईप 4 म्हटलं. असं काय हरकत नाही. स्टेप फर्स्ट ही, स्टेप सेकंड ही आहे आणि स्टेप थर्ड ही. एवढं लक्षात घ्या. आणि आपला सिक्वेन्स इथून खाली आहे, 1 2 3. स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप 3. ठीक आहे. मग आता कंसाच्या बाहेर हा काय आहे, -8 आहे आणि हा +5 आहे, दिसतो. पहिले आपण काय करणार आहोत, ब्रॅकेटने सॉल्व्ह करणार आहोत. ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ब्रॅकेट जर सॉल्व्ह केला तर हे -11 आहे, 5 किती झाले, हे 15 किती झाले, 15. राईट. गुणाकार होता तो गुणाकार घेऊन घेतला 15. आता हे -8 + 5 इन द ब्रॅकेट 15 हे +8, 11 हे -8. म्हणजे एक संख्या प्लस आहे, एक संख्या मायनस आहे, दोघांची करायची वजाबाकी. 15 तून गेले 11, उरले किती, 4. चिन्ह येणारा मोठ्या संख्येचं, मोठी संख्या आहे 15, हे +4. ठीक आहे. +4 म्हणजे 4, +4 म्हणजे काय, 4. तर तुम्ही पाहू शकता की इथे -8 आहे, प्लस हा 5 आणि ब्रॅकेटमध्ये कोण आहे, 4. तर इथं जर तुम्ही पहिले सोबत प्रक्रिया केली असती तर आन्सर तुमचं वेगळा असतं. म्हणून आपल्याला जी पद्धत दिलाय ना बॉडमास, त्याच पद्धतीनं जाणं गरजेचं का असतं, तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे जर का तुम्ही इथे ऍडिशन -8 + 5 केली असते, -7 + 5 हे किती आले असते, -3 आले असते आणि कंसात काय आहे, 4. बरोबर आहे. पण आपल्याला पद्धत काय म्हणते, पहिले कंस सॉल्व्ह करा, कंस सॉल्व्ह केल्यानंतर जे काही येईल ते नंतर बाकीच्या गोष्टी. मग आता इथे आले 4. आता तुम्हाला पाहायला भेटते की हा जो 5 आहे, हा +5 आहे आणि 4 कंसाच्या आत आहेत, तर कंसाच्या बाहेर 5 ही याला काय असणार आहे, गुणिले असणार आहे. ठीक आहे. हा प्लसचा साइन 5 × 4 किती झाले, 4 पंच 20. 4 पंच 20. आणि आता 20 हे प्लस आहेत, 8 हे मायनस आहेत. एक संख्या प्लस, एक संख्या मायनस असेल तर आपण करतो दोघांची वजाबाकी. 20 गेले 8, उरले किती, 12. चिन्ह मोठ्या संख्येचं, मोठी संख्या 20 आहे, त्यामुळे चिन्ह प्लसचं, प्लस ज्याचं काम नाही. सो 12 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार. समजलं काय, उदाहरण लक्षात येत आहे का, आरामात आणि व्यवस्थित प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. 7 + 10 इन द ब्रॅकेट 4 × 10 अधिक 45/5 ब्रॅकेट कंप्लीट = क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. चला या प्रश्नाला आपण सॉल्व्ह करू. सरळ रूप देणे. याच्यात आपले 2 भाग आहेत, भाग ए आणि भाग बी. भाग ए आपण सध्या पाहत आहोत, तो भाग ए जो आहे या पद्धतीवर आधारलेला आहे. कोणत्या, कंचे भागू व्यवहार. ओके, त्याला आपण व्ही बॉडमास म्हणतो. हे स्टँड कासाठी आहे, तत्व लक्षात घ्या. तो आहे रेखी कंस, की जो आपल्याला काय दिलेला असते, त्या ठिकाणी संख्येच्या वर एक आडवी लाईन दिलेली असते, त्याला आपण बार म्हणतो. ठीक आहे. नंतर बी ब्रॅकेट, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. तर या पद्धतीनं हा विषय आहे. पुढे पहा. आता याला आपण सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करत असताना 7 + 10 ऍज इट इज ठेवा लागेल. भाग तुम्ही जर पाहिलं कंसामध्ये, तर कंसामध्ये इथं गुणाकार आहे, इथं काय आहे, भागाकार आहे. तर आपण दोन्हीही प्रक्रिया एकाच वेळेस करू शकतो. कोणत्या, ह्या 2, भागाकार आणि गुणाकार. तशाच ह्या 2 कोणत्या, प्लस आणि मायनस, तशाच ह्या 2. ओके, बार आणि कोण, ब्रॅकेट समजा. ठीक आहे. इथं काय होईल मग आता, 4 आहे 40 आणि इथं 5 न भागा, 5 न मग 45. 5 न भागलं 45 ते त्याला 9 आणि 4 आहे 40. त्या दोघांचा गुणाकार 40 आणि या दोघांचा भागाकार किती आला, 9 आला.
ठीक आहे. हा 7 जात कसा, या दोघांची ऍडिशन होणार नाहीये. ब्रॅकेट पहिले, ठीक आहे. 7 प्लस 10, आता तुम्ही पहा 40 अधिक 9 किती झाले, हे 49 झाले. किती झाले? 49. आता हे 49 ब्रॅकेट मध्ये आहेत आणि ब्रॅकेटच्या बाहेर 10 आहेत. आपण सध्याच सांगितलं होतं की ब्रॅकेटच्या बाहेरची संख्या ब्रॅकेटच्या आतील संख्येला का असते, गुणिला असते. म्हणून तुम्ही या दोघांचा करा गुणाकार. 49 गुणिले 10 म्हणजे 490. म्हणजे किती होतात? 490. आणि 490 अधिक 7 म्हणजे 497. 497. तो हे झालं आपलं काय याचं आन्सर. खूप तुम्हाला हे समजलं असेल व्यवस्थित. टाईप 4 आपण या ठिकाणी कम्प्लीट केला. टाईप 4चं एक एक्झाम्पल मी तुमच्या सर्वांसाठी देतो. -9 + 6 इन द ब्रॅकेट -12 + 6 × 4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू क्वेश्चन. तर ह्या एक्झाम्पलला तुम्ही सॉल्व्ह करून उत्तर सांगा कमेंट बॉक्समध्ये, त्याचे आन्सर हे येते म्हणून. ठीक आहे. आपण आतापर्यंत सरळ रूप देण्याचे सांगायचे तुम्हाला 2 भाग, बॉडमास मेथड आणि दुसरे आहे फॉर्म्युला मेथड. बॉडमास मध्ये आपण 4 आतापर्यंत काय टाईप पाहिले की जे तुम्हाला समजले असतील व्यवस्थित प्रॉपरली. ठीक आहे. याचे आपण पुढचे जे भाग आहेत ते दुसऱ्या भागामध्ये पाहू. ठीक आहे. भागेमधले जो 5वा भाग असेल टाईप 5, टाईप 6 ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. की तुम्ही आजपर्यंत जे काही झालंय त्या गोष्टीला जास्तीत जास्त फोकस करा आणि या प्रश्नाचे आन्सर काय असेल तर तो आन्सर करा, मला आन्सर नाही काय आन्सर येते ते निश्चित शेअर करा, सांगा. तोपर्यंत पाहत राहा आपले जे काही बेसिक व्हिडिओ आहेत त्या सर्व गोष्टी आणि गणिताच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या सर्व व्यवस्थित समजून सांगायचा हा प्रयत्न आहे आपला, की जेणेकरून चौथीपासून पुढे जो की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची एक्झाम देतो तर त्या सर्वांसाठी ह्या कंटेंटला जास्तीत जास्त तो युटिलाइज करू शकेल, त्याला उपयोगात येतील आणि तो त्या गोष्टीचा जास्तीत जास्त वापर करून आपलं गणित जे आहे ते गणिताचा पाया, गणित एकदम पक्क मजबूत करू शकेल. हा उद्देश लक्षात घेऊन आपण या सर्व गोष्टी इथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहोत, सोडण्याचा प्रयत्न करत आहोत. जर तुम्हाला निश्चित हे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या परिसरामध्ये जे काही लहान लहान मुलं आहेत त्यापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे मुलं आहेत त्या सर्वांपर्यंत आपल्याला या व्हिडिओला किंवा हे जे काही सर्व व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे, त्यांच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचवायचे आहेत. बाबा रे की तुम्ही पाहून घ्या, अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित समजून घेणं आहे. ठीक आहे. इथंच थांबतो. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आणि या क्वेश्चनचे आन्सर मला निश्चित शेअर करा. तोपर्यंत गुड बाय.